गावामध्ये आले, गावावरती बाबांचं विशेष प्रेम आहे आणि म्हणून बाबा आलेत. हे तर असा मधामध्ये कुठल्याही कथेला बाबा जात नाही खरं पाहिलं तर. त्यांचा कार्यक्रम असला, खूप कार्यक्रम आहेत त्यांच्या पाठीमागे आणि त्या व्यस्ततेमुळे त्यांना कुठे असं जाताही येत नाही. पण बाबांचं आपल्या गावावरती विशेष प्रेम आहे म्हणून बाबा आलेत आणि बाबा आपल्याला इथे शुभेच्छा देतील. बाबा थोडंफार निरूपण करतील. बाबांना मी विनंती करतो, आपण आम्हाला उद्बोधित करावं. दंडवत प्रणाम. सच्चिदानंदमय स्वरूपं विश्वाख्यनामाङ्कितशक्तियुक्तं षडक्षणं श्रीपरमेश्वराख्यं तं चित्परं चक्रधरं स्मरामि. श्रीमद्भागवतकथा गेल्या वर्षी सुरू झालेला हा कार्यक्रम. बाबांची कथा सुंदर असते, तुम्हाला कळलेल्या भाषेमध्ये ते सांगतात आणि 2 वर्षापासून पाहतोय तुम्ही उत्सुक आहात, समाधानी आहात. शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. शुभेच्छा थोडेसे असतात. पहिल्यांदा तुमच्या गावाला आनंदाची बातमी देतो. काळे अगोदर वाजतापर्यंत वाजवतात. दत्त मंदिराला 5 कोटी रुपये मिळाले तुम्हाला. शासनाचा जी.आर. आलेला आहे. काम कसं करायचं ते तुम्ही ठरवा. तुम्हाला काय काय अपेक्षित आहे. पाण्याची टाकी अमुक थोडी रक्कम नाही, 5 कोटी रुपये आहे. तुमचा मोठा कार्यक्रम वर होऊ शकतो. सभागृह मोठं जरी केलं, 1 कोटी रुपये सभागृह झालं तर खूप मोठं होतं. त्यात व्यवस्थित पद्धतीने लग्न केले ते लग्न लावू शकतात. अडचणी असतात की लग्नामध्ये मद्यपान करून लोक येतात, ती एक अडचण असते. तो विचार तुम्ही करायचा. नशीबवान गाव आहे तुमचं. मलाही म्हटले होते ते धरुकर बाबांची भेटीला आले होते. धरुकर बाबा एक त्याला निमित्त आहे. मला म्हटलं होतं पण मी मौन धरलं. म्हटलं नको, ते बस झालं. जीव आहे वो पर्याप्त आहे. आपल्याला तिथं राहायचं की नाही हे माहिती नाही आपल्याला. कशाला जास्त काम करायचं, पुढचे उद्योग नको. पण तुमचं मी यासाठी अभिनंदन करतो. कृष्ण कथा. कृष्ण शब्दाचा अर्थ आहे आकर्षण, वेद, आणि ते आपल्याकडे कमी आहे. मला कोणी विचारत नाही असं आपण म्हणतो, आणि कृष्णाला पाहिल्याशिवाय ऐकल्याशिवाय कोणी सोडत नाही. हा दोघांमधला फरक आहे. कोण जाने बांसुरिया किसी को बुलाए, छान है. किसी के गुण गाए वो किसी को, कौन नहीं बंसी की धुन का गुलाम. संगीत ज्याला कळत नाही त्याला सुद्धा आवडतं, तिकडे तो वेधला जातो. आपल्याकडे काय हो, काहीच नाहीये. आपले आवाज कर्कश, बोललो तो स्कंद धरायचं. सरळ विचारलं अमुक कुठे म्हणालीच, एवढं जोरानं, एवढं कर्कशपणाने, एवढं झटक्याने बोलच काय कारण आहे. तिकडे ये नाही, तिकडे
काय मोबाईलचं ते इतकं आवाज झालं काय सांगतो तुम्हाला. एकच प्रसंग सांगतो आणि माझं हे संपवतो. कृष्णाचा शेवट सांगू नये, पण आता मी सांगतो त्या अप्रस्तुत नाही येते. भगवंतानी धामाला गमन केलं त्यावेळेला अर्जुन जो होता, अर्जुनाच्या हाताला हात लावला, अर्जुनाची सगळी शक्ती काढून टाकली. जस तुम्हाला गावाला जायचंय, 15,000-20,000 रुपये खिशात येत तुमच्या, आणि बाई कधी कधी शक्ती काढून घेते ती होत ना. एका PSI ची बायको आंघोळीला गेला, PSI त्याच्या पोटात पैसे होते, तिने 17 सूट केलं. PSI आला, तिने बघितलं, म्हटलं माझे पैसे गेले, पोलीस केस करावं लागते. मी PSI आणि माझ्या खिशातून पैसे दिले म्हणजे मला पोलीस केस करावं लागते. बायको जवळ म्हणजे जवळ साहेब इथल्या इथेच मिटवून टाकाना, 200 रुपये देते म्हणजे तुम्हाला मी इथल्या इथेच भावी मिटवून म्हणजे कसं करताय. कशासाठी लूट होती, आणि लूट ही प्रेमामध्ये असते. तुम्हाला माहितीये तुमचा आवडता जावई जर घरी आला तर जेवू घालताना काय किती प्रयत्न करता तुम्ही, घ्या थोडस, हे घ्या थोडस, 2 भजी घ्या ना, अरे पोट भरलं माझं, एवढं तर जेवले तुम्ही, 2-3 तर फुलके खाल्ले तुम्ही, उदार होता तुम्ही. आणि ज्याने हुंडा बोलवला मुलाचा आणि तो जर आला तर तुमचं गणित सुरू होतो, गणित संपन्न गणित सुरू होतो. गेल्यानंतर सांगतात शेजारची महिला 5 भाकरी खाल्ल्या, एवढा कांदा, 2-4 सेरिया, तुमची भाषा बदलते. कृष्ण इतका वेदक आहे, इतकं लोकप्रिय आहे की तू सगळ्यांना का आवडतो. आपण खूप थोड्या लोकांना आवडतो, सगळ्यांना आपण का आवडत नाही, हा फरक. कृष्णाने अर्जुनाची शक्ती काढून घेतली, अर्जुन सांगितले की सगळ्या गाया घेऊन तू परत जा. अर्जुन त्या काळातला योद्धा माणूस, त्याचं गाडी धनुष्याचा ठरत करायला गेलं, ती मारुती गर्भगडीत व्हायचे. महादेवाला त्याने हरवलेलं होतं, शक्ती काढून घेतली. आता काय करणार, असं बाया घेऊन चालणार. आदिवासी लोकांमधून जंगलात लोक होते, भिन्न लोक, सगळ्या बाया घेतल्या, पळवल्या. अर्जुनाला काहीही करता आलेलं नाही, शक्ती नव्हती. असं आपलंही असंच आहे, शक्ती नसली की काही करता येत नाही, चुळबुळ करावं लागतं, चुळबुळ करावं लागतं. आता गॅस नाही मिळाला तर पाना तुमची गंमत कशी मिळतात. पेट्रोल डिझेलच्या भावात बघायला कसं होईल तुमचं. त्याचा द्वापर युगातलं अर्जुनाला पळते भूमी थोडी झाली, त्याला कुठं पळावं काय पळावं त्याला काहीच कळा ना, काही सुचना. जे स्फुरण होतं, जी शक्ती होती ना ती भगवंतांनी काढून टाकली. आता तुमची शक्ती कोण काढत. तुम्हाला आदिवासी लोकांचा त्रास नाहीये, कुणाचाच त्रास नाही तुम्हाला. कोण काढत. अर्जुनापेक्षा भयंकर आणि एक, आणि प्रत्येकाची शक्ती काढून टाकली. बारीक आहे ते, एवढंच आहे. एवढं खादाड आहे ना, एवढं खादाड, काही काय काय खाल्लं काय सांगू तुम्हाला. याने टीव्ही खाल्ला, याच्यातच दिसतो. याने रेडिओ खाल्ला, याच्यातच गाणे ऐकायला मिळतात. याने भूगोल खाल्ला, याच्यातच आहे. याने गणिताचे पुस्तक खाल्ले, याच्यातच आहे. काय काय खाते काय काय नाही कोण असतो. यांनी सगळी तुमची शक्ती खराच केलेली आहे. विनाकारण किती बोलतो दिसतो आपण. मला फोनाला गाडीमध्ये एकदा हॅलो हॅलो कोंबड्याच गावी कोण टाकायचं कोणी काय बोलतो, तिकडे फोन लागला म्हटला. अरे म्हटलं सगळ्या कशाला विकतो, नंतर मी आल्यानंतर बघून आपण. अनावश्यक किती बोलतो आपण. आणि म्हणून कृष्णाकडे लक्ष द्यायचं असेल, शक्ती संचय करायचा असेल, याला मर्यादित वापरा.
वाईट नाहीये, चांगलं आहे. पण वाईट जे असतं आपण पाहतो, थोडस एकच बटन दाबा, त्याच्यावर ज्ञानेश्वरी येते, लीळाचरित्र येते, सगळे ग्रंथ त्याच्यामध्ये येतात आणि एक बटन तुमचं कल्याण करणार आहे. एक परमेश्वर तुमचं कल्याण करणार, एक बटन तुमचं कल्याण करणार. नाही तर कशाला बघताय तुम्ही? पुन्हा गेल्या वर्षी सुरू झालेला कार्यक्रम हा खूप चांगला कार्यक्रम आहे. गावाबद्दल मला कसं प्रेम आहे मला माहिती नाहीये, तसं वर्धवीला माझा सहवास जास्त आहे. इथली माणसं, इथली मुलं, इथले सगळेच भक्त मला आवडलेले आहेत. किती वर्ष झाले मी इथं सप्ताह केला होता, आठवते का तुम्हाला? भाकरी मागून सप्ताह केला होता. 7 दिवस माझे विद्यार्थी होते. ते विद्यार्थी एवढे मोठे झाले, आता शिर्डे बाबा सारखे असे विद्यार्थी तयार झालेले. तिकडे चावडी त्या चावडीमध्ये गेला, धूळ होती, तिथंच बसायचो, तिथंच झोपायचो. तेवढंच बघायचो मी, तरुणांच्या हातामध्ये गाठ्या होत्या. आता वर्धेचा उपदेश हा पक्का उपदेश आहे आणि तो तसाच राहिला पाहिजे असं मला सतत वाटतं. कारण खूप बदल होत चाललेला आहे आणि म्हणून या उपदेशांना दृष्ट लागू नये. चांगल्या कामामध्ये संघटित व्हा. कळंकर बाबासारखी व्यक्ती तुम्हाला प्रवचक म्हणून मिळाली. आनंद घ्या. गायक वादक तुमच्या चेहऱ्यावर थोडीशी प्रसन्नता दिसते आणि प्रसन्नता ही आतली आहे, कृष्णाच्या रित्राची आहे. आपले तिकड दुःख कोणीच नाही. काय सांगू मी मागच्या कार्यक्रमावर एक गजल म्हटलं होतं, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, मुस्कुरा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम इतना दुखा रहे हो, क्या गम इतना दुखा रहे हो, तुम इतना मुस्कुरा रहे हो, तुम इतना मुस्कुरा रहे हो, क्या गम इतना दुखा रहे हो, क्या गम इतना दुखा रहे हो, तुम इतना मुस्कुरा रहे हो. सगळं पोट असतो मनात आणून कर चाललंय, बरंच असतो. आज पोटामध्ये आणलं. खरी प्रसन्नता आणायची असेल तो कृष्णाचा चेहरा बघा. तो कुठंच नाराज नाही, मारामारीमध्ये नाही, कुठंच नाही. तो लांबत नाही कुठं. हे संगीतकार खूप चांगले, खूप चांगले. तुम्ही हे माझ्यासोबत उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. 15 तारखेपासून 7 दिवस. आता नाही जमणार नाही तुमचं. 7 तारखेला काय असं नाही जमणार. तुमची हनुमान जयंती 7 तारखेला. त्यांना चाय घ्यायला तरी नव्हते. चाय घ्यायला तरी ना माझं. ठीक आहे, माझ्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रम व्यवस्थित करा. सहकार्य सगळ्यांचाच काही कमी पडणार नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी